वेलकम टू गायरस एज्युकेशन. गेल्या काही सेशन्समध्ये आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन शिकलोय, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे पॅरामीटर्स शिकलोय. त्यानंतर आपण लास्ट फ्यू सेशनमध्ये अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल चर्चा करतोय. मित्रांनो, आपण बघितलं का अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये टॉर्क इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू थिटा इज द गव्हर्निंग इक्वेशन. काय? टॉर्क इज इक्वल टू मायनस सी इंटू थिटा इज द गव्हर्निंग इक्वेशन, वेर सी इज ट्विस्ट और टॉर्क कॉन्स्टंट, थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन शिकताना आपण शिकलोय की हा जो टॉर्क असतो हा रिस्टोरिंग टॉर्क असतो. तो त्या वस्तूला परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी, मेन पोझिशनला आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे हा टॉर्क हा डिस्प्लेसमेंटच्या जरी डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असला तरी त्याची दिशा, त्याची डायरेक्शन ही कायम डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध असते. सो हा गव्हर्निंग लॉ आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनसाठी शिकलो आहे. आता ह्याच लॉचा उपयोग करून आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की एखादा बार मॅग्नेट जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर तो मॅग्नेटिक फोर्सेसमुळे त्या ठिकाणी ऑसिलेट व्हायला लागतो. आणि ऑसिलेट होत असताना तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचे नियम फॉलो करतो आणि त्याची मोशन त्या ठिकाणी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते. मित्रांनो, बोर्ड आपल्याला विचारणार की प्रूव्ह दॅट और शो दॅट द बार मॅग्नेट प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. हा बोर्डाचा पहिला प्रश्न असेल. त्या ठिकाणी आपल्याला बार मॅग्नेटवर ऍक्ट होणारा टॉर्क किती असतो त्या टॉर्कचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्यानंतर त्या बार मॅग्नेटचं अँग्युलर ऍक्सलरेशन किती असतं याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या बार मॅग्नेटच्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड इथे शोधायचा आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, कन्सेप्ट सोपा आहे. यावर्षी सिलेबसमध्ये त्याने नवीन ऍड केलेलं आहे. गेल्या वर्षीपर्यंत ऑसिलेशनमध्ये हे कन्सेप्ट इव्हन अँग्युलर एसएचएमच तिथे नव्हतं. त्यामुळं हे सगळे हॉट टॉपिक्स आहेत. याचा फायदा तुम्हाला नक्कीच बोर्डाला, एमएसटी, सीईटीला आणि इनफॅक्ट अदर एक्झाममध्ये पण होईल. ठीक आहे. सो याच्यावर एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. मी तुम्हाला एमसीक्यू पॉईंट लगेच क्लिअर करून देईल. पण हा टॉपिक समजण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, तुम्हाला बार मॅग्नेट समजला पाहिजे. का बार मॅग्नेट, पट्टी चुंबक ज्याला म्हणतो, तो नेमकी काय असतो तो आपण तो समजून घेऊ. ठीक आहे. सी, आपण शाळेत असल्यापासून बार मॅग्नेटचं कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. बार मॅग्नेट काय असतो? बार मॅग्नेट म्हणजे एक अशी एक रेक्टँग्युलर पट्टी असते, राईट. जिला दोन पोल असतात, एन पोल आणि एस पोल, आणि प्रत्येकाची पोल स्ट्रेंथ असते एम आणि इथे एम. सो लेट अस से दिस इज पॉझिटिव्ह एम, दिस इज निगेटिव्ह एम, जस्ट लाईक दी डायपोल इन इलेक्ट्रिक फील्ड, प्लस चार्ज आणि मायनस चार्ज. तसा हा एन पोल एस पोल हा दोन्ही त्या पट्टीवर दोन कोपऱ्याला तयार झालेला असतो. आणि मित्रांनो, इथे लक्षात ठेवा मॅग्नेटची एक सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी का मॅग्नेट हा कधीही मोनोपोलमध्ये एक्झिस्ट होत नाही. इट ऑलवेज एक्झिस्ट इन डायपोल. आणि त्यामुळे त्याला स्वतःची एक मॅग्नेटिक मोमेंट असते. मग ह्या बार मॅग्नेटला सुद्धा स्वतःची मॅग्नेटिक मोमेंट आहे आणि तोच फंडा आपण इथे वापरणार आहे. आता याची मॅग्नेटिक मोमेंट मी समजा म्यू म्हणतो. ती म्यू इज इक्वल टू काय असणार आहे? हा याची पोल स्ट्रेंथ एम मल्टिप्लाइड बाय याची मॅग्नेटिक लेंथ. आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय? त्याच्या दोन पोल मधलं अंतर. सो इट इज एम इंटू 2l. ठीक आहे. सो हा झाला त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला. सो दिस इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विच इज प्रोडक्ट ऑफ युअर मास, युअर पोल स्ट्रेंथ अँड द मॅग्नेटिक लेंथ. मित्रांनो, ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ही काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी. हिची दिशा ही कायम एस पोल टू एन पोल असणार आहे. ठीक आहे. कारण हा जसं आपण त्याला इलेक्ट्रिक डायपोल बरोबर कम्पेअर केलं का, इलेक्ट्रिक डायपोल कसा असतो? मायनस चार्ज टू प्लस चार्ज. तसा हा काय असेल? एस पोल टू एन पोल. आणि दुसरी गोष्ट, ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला ह्या कन्सेप्टमध्ये मदत करणार आहे. ठीक आहे. आता दुसरी टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? त्याची जॉमेट्रिकल टर्मिनॉलॉजी समजून घेऊ. सी, बार मॅग्नेटचा ह्या दोन पोल मधून जी लाईन पास होती ना, तिला आपण म्हणू ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट. आणि याच्या सेंटर मधून जी लाईन पास होईल त्याला म्हणायचं इक्वेटर ऑफ मॅग्नेट. ठीक आहे. सो या सिंपल टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला हे कन्सेप्ट इझिली समजेल. तर आता अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये या ठिकाणी त्याने काय केलं का, बार मॅग्नेटला एका युनिफॉर्म फील्डमध्ये प्लेस केलं. ठीक आहे. आता एक बार मॅग्नेटचा गुणधर्म सांगतो मी. जर बार मॅग्नेट हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रीली सस्पेंड केलं तर ते स्वतःला त्या फील्डच्या दिशेने अलाइन करतं. म्हणजे त्याचा ऍक्सिस त्या फील्डच्या दिशेला कसा असतो? पॅरलल असतो. ही त्याची नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक त्याची ती प्रवृत्ती आहे. मग आता आपण त्याला त्याच्या त्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये, ज्यामध्ये तो फील्डला पॅरलल आहे, तिथून जर त्याला आपण डिस्टर्ब केलं आणि सोडून दिलं, म्हणजे डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, तर त्या ठिकाणी तो काय करायला लागतो?
ऑसिलेट व्हायला लागतो. आणि एक्झॅक्टली हेच ऑसिलेशन कसे असतात, सिंपल हार्मोनिक असतात. पण हे आपल्याला सिद्ध करावं लागेल मॅथमॅटिकली, राईट. सो फॉर दॅट लेट अस कन्सिडर अ बार मॅग्नेट प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आपण एक फिगर काढू, ठीक आहे. सपोज दिस इज अवर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. ही अशी त्याची व्हर्टिकल दिशेला दिशा आहे. आता ज्यावेळेस बार मॅग्नेट याच्यात आपण ठेवू, सो दॅट इट विल अलाइन इट सेल्फ लाईक दिस, ठीक आहे ना. हे त्याला असं अलाइन करेल, हा ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट, ठीक आहे. आता आपण त्याला डिस्टर्ब करणार आहोत, त्याला डिस्प्लेस करणार आहोत. सो मी त्याला जर क्लॉकवाईज डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट दिलं, लेट अस से थीटा डिस्प्लेसमेंट दिलं, तर हा कसा होईल, हा असा होईल, ठीक आहे. इट विल बी लाईक दिस. सो हा असा झाला. आता इथे ही जी व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईन बरोबर ऍक्सिसने अँगल किती केला, थीटा, ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या पोझिशनला ज्यावेळेस तो असा फील्डमध्ये, सपोज दिस इज द बार मॅग्नेट, तो फील्डमध्ये ज्यावेळेस आपण त्याला क्लॉकवाईज दिशेने, राईट. आता क्लॉकवाईज दिशेने म्हटलं त्याला जर मी असा डिस्प्लेस केला तर तो काय होणार, टॉर्क त्याला काय करणार, परत रिस्टोर करणार. आणि रिस्टोरिंग होत असताना त्याची असं ऑसिलेशन होणार, ठीक आहे. सो हे ऑसिलेशन सिंपल हार्मोनिक हे आपण सिद्ध करू. सो आपण काय केलं, एक बार मॅग्नेट घेतला, त्याला फील्डमध्ये सस्पेंड केला, नॅचरल टेंडन्सीमुळे तो सरळ सरळ अलाइन झाला. आपण त्याला या डायरेक्शननी अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं. लेट थीटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट गिवन टू द बार मॅग्नेट, ठीक आहे. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ठीक आहे. देन बी विथ द मॅग्नेटिक इंडक्शन. कशाचं मॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ज्या फील्डमध्ये तो बार मॅग्नेट ठेवलाय त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन. सी ही मॅग्नेटिक इंडक्शन वेक्टर क्वांटिटी आहे. त्यानंतर तुमचं ही म्यू सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आपण इथे दाखवू शकतो बी बार म्यू बार, ठीक आहे ना. लेट टी बार विथ द टॉर्क ऍक्टिंग ऑन बार मॅग्नेट, ठीक आहे. पण आता मित्रांनो हा टॉर्क कसा तयार झाला हे समजून घ्या. ज्या वेळेस आपण याला डिस्प्लेस करतो याच्या मेन पोझिशन पासून याच्या पोलला, इथे या ठिकाणी याच्या पोलला, मी आता पुस्तकातल्या फिगरनुसार त्याचा एन पोल इथे दाखवतो आणि हा एस पोल इथे दाखवतो, ठीक आहे. आता इथे एन पोलला एक फोर्स ऍक्ट होतो, तो असा असतो. आणि इथे एस पोलला एक फोर्स ऍक्ट होतो, तो असा असतो. आणि जर या दोघातलं अंतर आपण बघितलं तर दिस इज 2L. सो आता काय झालंय पहा मित्रांनो, हा आपला बार मॅग्नेट, राईट. या बार मॅग्नेटला एक फोर्स वरच्या दिशेने, एक फोर्स इथे खालच्या दिशेने. आता हा याला काय करणार, असा फिरवणार, याला तो असा फिरवणार, बिकॉज दीज आर इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. सो हा जो फोर्स ऍक्ट झालेला आहे, हा फोर्स असतो त्याची मॅग्नेटिक मोमेंट मल्टिप्लाइड बाय त्याचा त्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन, ठीक आहे. सो हा म्यू बी फोर्स इथे ऍक्ट होणार आहे म्यू बी, आणि इथे पण ऍक्ट होणार म्यू बी. दे आर इक्वल अँड अपोजिट, राईट. मग आता हा फोर्स जर बघितला तर इट इज सेपरेटेड बाय डिस्टन्स, दिस डिस्टन्स, राईट. हे डिस्टन्स आहे. आता हे जे डिस्टन्स आहे इट इज नथिंग बट 2L साइन थिटा. हे डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, डिस्टन्स बिटवीन टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस इज इक्वल टू 2L साइन थिटा, ठीक आहे. नाउ लेट अस रिकॉल द डेफिनेशन ऑफ टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू काय असतो, वी नो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. तर त्या फॉर्म्युल्यानुसार हिअर टी इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा, म्यू इंटू बी, ठीक आहे ना. हा फोर्स इंटू डिस्टन्स 2L साइन थिटा, ठीक आहे ना. आता इथे हिअर आय विल टेक एम बी, नॉट म्यू बी, एम बी. इथं आपण काय घेऊ, एम बी घेऊ. इथे एम इंट्रोड्यूस करतो, दॅट इज पोल स्ट्रेंथ, दॅट इज पोल स्ट्रेंथ, ठीक आहे. आता पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, दॅट इज युअर फोर्स ऍक्टिंग ऑन दी वन पोल, राईट. So this MB and this is again second MB. It is acting equal and opposite direction. So this is MB 2L into sin theta. Now we know this M into 2L. This is one thing and B sin theta. This is other thing. ठीक आहे, आपण आता याला सेपरेट केलं. आता M into 2L म्हणजे काय मित्रांनो, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बार मॅग्नेटच्या टर्मिनॉलॉजी मध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती, ही काय झाली, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो वी कॅन राईट दिस इज म्यू बी साइन थिटा. सो अल्टिमेटली
टॉर्क इज इक्वल टू काय आला, म्यू बी साइन थिटा. ठीक आहे. आता हा जर आपण तसं बघितला, व्हेक्टर क्वांटिटी कन्सिडर केली, सो दिस इज ऍक्च्युली वेक्टर प्रोडक्ट. म्हणजे मी याचं एक्स्ट्रा कन्सेप्ट सांगतो, टी बार इज इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार. हा वेक्टर प्रोडक्ट आहे. ठीक आहे. फॉरगेट दिस, लुक एट दिस इक्वेशन. टी इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. सो अल्टिमेटली वी हॅव, आय कॅन राईट हिअर. सो अल्टिमेटली आता आपल्याकडे काय झालं, टॉर्क ऍक्टिंग ऑन दी बार मॅग्नेट काय आला, टी इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. नाउ सिन्स this torque is in opposite direction to that of theta, you can always write this is t is equal to minus mu b sin theta. कारण तुम्ही ज्यावेळेस त्याला क्लॉकवाईज डिस्प्लेस करताय त्यावेळेस हा अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होतो टू रिस्टोर द मॅग्नेट टू इट्स ओरिजिनल पोझिशन. आता थिटा छोटा असल्यामुळे इथे लिहू शकतो साइन थिटा इज इक्वल टू थिटा डायरेक्टली सिन्स थिटा इज स्मॉल. देयरफॉर इक्वेशन बिकम t इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. ठीक आहे. हे झालं इक्वेशन तयार. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, ह्या इक्वेशन मध्ये हा म्यू हा बी हे कसे आहेत, कॉन्स्टंट आहे फॉर द गिवन सिस्टीम, फॉर द गिवन अरेंजमेंट. दॅट मीन्स युअर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. दिस इज वन थिंग विच इज इन अलाइनमेंट विथ द डेफिनेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. अँड निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट the direction of torque is always opposite to theta, that is angular displacement, and its function is to bring the bar magnet back to original position. That means it is a restoring torque. आणि म्हणून इथं we can say the motion of bar magnet is angular simple harmonic motion. तुम्हाला या आन्सर मध्ये लिहायचे, राईट. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. we know t is equal to I alpha, basic concept, torque is equal to moment of inertia into angular acceleration. So from this I alpha is equal to minus mu b theta. ठीक आहे. हे इक्वेशन तयार होईल. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय, मायनस म्यू बी डिवायडेड बाय आय इंटू थिटा. दिस इज अनदर थिंग वी हॅव. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर एक्सलरेशन ऑफ बार मॅग्नेट प्लेसिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्मिंग अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आता इथे दिसतंय ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ऑब्विसली टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तुमचा अँग्युलर एक्सलरेशन सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार आहे. ठीक आहे. नाउ लेट अस डिस्कस द टाइम पिरियड ऑफ दिस ऑसिलेशन. आता याचा जर टाइम पिरियड डिस्कस करायचा ना मित्रांनो, सो टाइम पिरियड इज इक्वल टू सिम्पली आपण फॉर्म्युला काय तयार केलेला आहे टाइम पिरियड साठी. वी नो टाइम पिरियड ऑफ दिस magnet, let us say it is t1, it is 2 pi upon omega, or in another formula we can write 2 pi upon angular displacement per unit, angular acceleration per unit angular displacement. This is the formula for time period. आता angular acceleration आहे, angular displacement आहे, म्हणून अल्फा डिवायडेड बाय थीटा, फक्त मॅग्निट्यूड घेतलं तर काय येईल, म्यू बी बाय आय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. angular acceleration per unit angular displacement is equal to mu b into mu b divided by I, where mu is magnetic dipole moment, b is magnetic induction, I is moment of inertia. या फॉर्म्युल्यात जर किमती टाकल्या तर we'll get t1 is equal to 2 pi under root I divided by mu b. ठीक आहे. सो मित्रांनो, हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला इथे मिळाला. सो टाइम पिरियड ऑफ बार मॅग्नेट इज 2 pi under root I divided by mu b. I is moment of inertia, mu is your magnetic dipole moment and p is magnetic induction. ठीक आहे. सो दिस इज द theory of bar magnet which is given in your book. सो अल्टिमेटली आपण कन्क्लूड करू टॉपिक. सो टॉपिकचं कन्क्लुजन काय येणार मित्रांनो, when bar magnet is placed in uniform magnetic field, it is freely suspended in the direction of magnetic field with its axis in the direction of magnetic field. Now if it is displaced from the mean position and released on account of restoring torque acting on it, it will perform oscillation in the magnetic field, and such oscillations are angular simple or harmonic oscillations. In that case your torque is directly proportional to, it is mu b theta, we can take negative sign here, that means torque is directly proportional to theta and its direction is opposite to theta. Secondly, what we have seen, I alpha is equal to minus mu b theta, and therefore alpha is equal to minus mu b divided by I into theta. From this we have obtained the equation for time period. It is 2 pi under root I divided by mu b. ठीक आहे. सो मित्रांनो, हे महत्त्वाचे फॉर्म्युले इथे तयार होतील आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवा टू सॉल्व दी MCQ. सो दिस इज अबाउट दी मोशन ऑफ बार मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पुढचं लेक्चर
बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू सी द डॅम्प ऑसिलेशन अँड देन फायनली द फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन. थँक्यू व्हेरी मच.